जहाल माओवादी गिरधर आणि त्याची पत्नी ललितानं आत्मसमर्पण केलं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत दोघांनी आत्मसमर्पण केलंय। वयाच्या 16व्या वर्षापासून गिरधर हा माओवादी चळवळीत सक्रिय होता। त्याच्यावर तब्बल 170 गुन्हे दाखल आहेत। यात पोलीस दलावर हल्ल्याचे 86 गुन्हे तर जाळपोळीचे 16 आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 25 लाखांचं तर इतर राज्यांचं मिळून 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। तर ललितावर सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात 16 लाख आणि इतर राज्यांचे मिळून 50 लाखांपेक्षा जास्त बक्षीस होतं। गिरधर यांच्यावर 25 लाखाचं तर पत्नीवर 16 लाखाचं बक्षीस होतं आणि आज त्यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीची कंबर ही पूर्णपणे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोडलेली आहे। मी गडचिरोलीतल्या आमच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने आपलं शौर्य दाखवत या ठिकाणी एकीकडे माओवाद्यांना ही परिस्थितीची जाणीव करून दिली की एकतर आत्मसमर्पण करा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी परिणामाला सामोरं जावं लागेल आणि त्यातनं हे प्रमुख आत्मसमर्पण या ठिकाणी झालेलं आहे। आज आपण समर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही। ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे ते संविधानानुरूप पुढचं आपलं जे काही जीवन आहे ते या ठिकाणी व्यतीत करतील। आमच्या C60नी आमच्या पोलीस दलाने आमचे SP असतील किंवा आमचे सगळे अधिकारी असतील यांनी सातत्याने या ठिकाणी केवळ माओवादाचा सामना केला असं नाही तर त्यासोबत एक सोशल आउटरीच देखील केलेला आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला आहे। त्याचाही एक फायदा असा झाला की सामान्य माणसाच्या मनामध्ये पोलिसांच्याबद्दल आणि प्रशासनाच्याबद्दल एक मोठी संवेदना जागृत झाली आहे, एक चांगले संबंध तयार झाला आहे आणि त्यामुळे देखील आज माओवाद्यांना सामान्य गावकरी थारा देत नाहीत। आजपर्यंत आपण सांगायचो की गडचिरोली महाराष्ट्राचं शेवटचं टोक आणि मग ते मागासलेलं ते माओवाद्यांनी ग्रसलेलं पनिशमेंट पोस्टिंग करता कुठे पाठवायचं तर गडचिरोलीला पाठवा ही संकल्पना आम्ही बदलली आणि आम्ही सांगितलं गडचिरोली शेवटचं टोक नाही, गडचिरोली ही महाराष्ट्राची सुरुवात, ते आमचं एंट्रन्स, ते आमचं गेट, महाराष्ट्राचं पहिला जिल्हा हा गडचिरोली आहे अशी संकल्पना मांडून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं।